करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम. समास 6वा सृष्टी क्रम निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगन ऐसे. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे, परंतु या देहाचं मन अजूनपर्यंत चंचल आहे. या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी, या संपूर्णपणे देहाला परमेश्वराच्या चरणी समर्पित करण्यासाठी आपण पहिला श्लोक म्हणतो, प्रार्थना म्हणतो. कारण का? देहाचं मन चंचल आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. नक्कीच ना, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्मरण करून प्रत्यक्ष कार्याला सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. प्रत्यक्षपणे आपल्याला भाग दिलेला आहे. आपल्याला श्रवण करण्याची जी भूमिका प्राप्त झालेली आहे. आपण श्रवणामध्ये कंटाळा करत असतो, परंतु भाग समर्थाने उत्तम असा दिलेला आहे. आपण लोकांची संपूर्णपणे आतापर्यंत मतं ऐकली, पण ज्या जयघोषांनी सुरुवात झाली तो जयघोष कृतयुगापासून ते कलियुगापर्यंत अजूनपर्यंत चालू आहे आणि पुढे सुद्धा कार्य सुरू राहणारच. कारण का? कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ. करता करविता तोच आहे. आपल्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य आहे ना, का बदललंय? नाही ना, तोच आहे ना वास्तव्याला. जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक जीवांमध्ये त्याचं वास्तव्य. कारण आजचा समाज खूप महत्वाचा. जय जय रघुवीर समर्थ. 2 वेळा जय दाखवलं, एकदा नाही. आणि ते सुद्धा मागे नाही, तो 2 वेळा जय हा पुढे दाखवला. कारण एक म्हणजे देहाचा आणि दुसरा म्हणजे परब्रह्माचा. कारण या ग्रंथामध्ये प्रत्यक्षपणे जे मत मांडलंय ते खुद्द भगवंताचं वचन आहे. कारण या बोधातून या कलियुगामध्ये दासाला घडवायचं आहे. आपली घडण्याची तयारी असली पाहिजे. म्हणून दशक 12वा विवेक वैराग्य आणि त्यातला समास 6वा सृष्टी क्रम निरूपण. सृष्टीचा क्रम जसे युग बदलत चाललेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, तशी बघा सृष्टीसुद्धा हळूहळू बदलत चालली. म्हणजेच काय, काळाबरोबर आपण सुद्धा बदललं गेलो पाहिजे. पूर्वीचा काळ कसा होता, आताचा काळ कसा चालू आहे. पहिले जिकडे तिकडे पाहावं तिकडे सर्व पाणीच पाणी होतं, परंतु आता पाणी हळूहळू कमी व्हायला लागलं. कारण जिकडे तिकडे संपूर्णपणे निसर्ग कमी व्हायला लागला. आणि तिकडे पाहायला गेलो तर सर्व जिथे माणसांची रहदारी नव्हती तिथे जंगलामध्ये डोंगरामध्ये आता संपूर्णपणे बघा, बरोबर की नाही? म्हणजे वनचर असतील, जे जंगली प्राणी पशु पक्षी आहेत, डोंगराळ भागात राहणारे आहेत,
त्यांचं घर निवारा संपूर्णपणे आता उद्ध्वस्त व्हायला लागलाय. सृष्टी हळूहळू बदलली का माणूस बदलला? पहावे आपणासी आपण. मग आपण म्हणतो आपल्याला रस्त्यातून येताना माकड दिसला, साप दिसले, मुंगूस दिसला, हरिण दिसला. म्हणजेच काय? आपण या पृथ्वी तलावरती त्यांची घरं उद्ध्वस्त केली. त्यांना राहायला जे घरं होती, पशुपक्षी असतील, पक्षी असतील, बघा पक्ष्यांचं घरटं त्या झाडावरती होतं. ते झाड आपण उद्ध्वस्त केलं आणि तिथे आपण घर बांधलं. म्हणजे काय केलं? ज्या झाडांवर जी पशुपक्षी राहायचे त्यांचं घर निवारा आपण उद्ध्वस्त केलं. मग ते आता रस्त्यावर येणार नाही का? मग प्रत्यक्षपणे सृष्टी क्रमनिरूपण, सृष्टीचा क्रम कसा बदलत गेला या ग्रंथामध्ये समर्थांनी या समासामध्ये उत्तम प्रकारे निरूपण केलेलं आहे. उत्तम प्रकारे श्रवण करण्याची ही आपली मागणी असावी. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. ब्रह्म निर्मळ निश्चळ, शाश्वत सार अमळ विमळ, अवकाश घन पोकळ गगन ऐसे. समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करती समर्थ. ते कधी आपले घर निवारा उद्ध्वस्त करायला आलेत का? हो, नाही. आपल्या खिडकीजवळ जरी पक्षी आला किंवा एखादा प्राणी आपल्या दाराजवळ आला ना, तर आपण त्याला हुसकावून लावतो. मग आपण तिकडे जातो काय? हो, डोंगराळ भागात जातो, जंगलामध्ये जातो, ते उलट लपून बसतात. मग ब्रह्म निर्मळ निश्चळ. निर्मळ कोण आहे? निश्चळ कोण आहे? ते ब्रह्म. शाश्वत सार अमळ विमळ. म्हणजेच काय? परब्रह्म हे निर्मळ, निश्चळ आणि शाश्वत सर्वांचं सार असून अमल, विमल आणि प्रत्यक्षपणे गगनासारखे सूक्ष्म असून सर्वत्र घनदाट व्यापून राहिलेले असते. आता जर पाहायला गेलो, आपल्याला एखाद्या कामामध्ये कंटाळा आला किंवा बघा आपण घरी बसलेलो असतो आणि खूप आळस येतो. मग आपल्याला वाटतं की कुठेतरी जावं आणि मस्तपैकी शांत असं वातावरण हवं. वाटतं की नाही? मग आपण जाणार कुठे? तर एखाद्या समुद्रकिनारी किंवा जिथे शांत जागा आहे तिथे जाणार ना. किंवा एखाद्या मैदानामध्ये जिथे कोणी आवाज करत नाही, कोणी कोणाचा गोंगाट नाही आहे, अशा ठिकाणी आपण जाणार. मग जिथे आपण समुद्रकिनारी जायचो तिथे फक्त पक्ष्यांचाच किलबिलाट, वाऱ्याचा आवाज, आपल्याला स्पर्श करून जाणारी हवा, बघा किती मन शांत असतं. परंतु ज्या झाडाजवळ तू बसलेला होतास, समुद्रकिनारी जी झाडं होती ती झाडं आता पाहायला मिळत नाही. आता समुद्रकिनारी ऊन हो, बरोबर की नाही? कारण का? आपणच त्यांची काय केली? तोड केली ना. म्हणून असं होता का? कारण बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो, वृक्षवल्ली अमास वयरे वनचरे. आपल्याला सुद्धा एक शिकवण आहे का पशुपक्षी लावणार नाही आहेत, वृक्ष झाडं नाही आहेत. ही मनुष्यालाच शिकवण आहे. कारण शेवटी बघा सरणावर जेव्हा लाकडं रचली जातात तेव्हा लाकूड कशाचं असतं? त्याच झाडाचं ना. मग आपणच विल्हेवाट लावत असतो. सृष्टी बदलत नाही हो, माणूस बदलत चाललेला आहे. कारण माणसांचे गुण आणि माणसांचं अवगुण लक्षात घेता समर्थन उत्तम असा आपल्याला श्रवण आणि हा समास प्राप्त करून दिलेला आहे. मग अवकाश घन पोकळ गगन ऐसे. आकाश आहे ना. आकाश कसं आहे? निरभ्र. आकाशामध्ये आपण वरती बघतो, काहीच दिसत नाही. परंतु आकाशात पतितम तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छती. सर्व काही या आकाशामध्येच व्यापलेलं आहे.
बरोबर की नाही? सागर, समुद्र, नद्या, नाले, डोंगर, वृक्ष बघा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो सर्व आकाशामध्येच व्यापलेलं आहे ना. म्हणून तयास करणे ना धरणे का भाग दिलेला आहे. तयास जन्म ना मरणे तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत. आता भाग कसा दिलेला आहे. तयास करणे ना धरणे, त्याला काही करणं नसतं ना धरणं असतं. त्यास जन्म नसतो, मरण नसते, त्याच्या ठिकाणी जाणीवही नसते आणि नेणीवही नसते. ते शून्याच्या पलीकडे असते. विचार जर केला ज्याप्रमाणे जन्म हा आपल्यालाच आहे, 84 लक्ष योनींनाच आहे. कारण आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा, क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. नाशिवंत कोण तर आपला देह आहे. परंतु त्यास जन्म ना मरण भाग कसा दिलेला आहे. तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत. ज्याप्रमाणे आपल्याला सर्व कार्य करावं लागतं. आपली जेवढी पुण्याई आहे, आपली जेवढी शिल्लक आहे, तेवढंच आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्याजवळ जेवढे खिशामध्ये पैसे आहेत, जेवढे पैसे आहेत तेवढेच वस्तू आपण खरेदी करू शकतो ना. बरोबर की नाही? तेवढंच मिळणार आहे. जेवढी आपल्याला भूक लागलेली आहे तेवढंच आपण खाणार आहोत. जास्त खाऊन उपयोग आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात तेथे जाणणे ना नेणे शून्यातीत. मग शून्याच्या पलीकडे काय आहे. एखादा अंक त्याच्या अगोदर किती शून्य लावले तरी उपयोग आहे का? नाही आहे. तो एकलाची एक आहे. त्याच्या मागे जेवढे आपण शून्य लावू तेवढे बघा त्या अंकाला व्हॅल्यू येते. एक आहे, एकाच्या मागे शून्य लावला 10 झाले, अजून एक शून्य लावले 100 झाले. म्हणजे व्हॅल्यू कोणाची वाढत गेली? त्या एकाची नंबर ना, 1 नंबरची झाली ना. म्हणजेच काय, तेथे जाणणे ना नेणे शून्यातीत. ते रचेना ना खचेना, ते होयना ना जायना, मायातीत निरंजना पारची नाही. ते रचत नाही आणि खचत सुद्धा नाही, उत्पन्न सुद्धा होत नाही, नाश पावत नाही. त्या मायातीत निरंजनाला पारच नाही. आता एखादी आपण भिंत बांधायला घेतली, घर बांधायचं आहे. घराला पूर्णपणे बघा आता प्लास्टर करायची, विटा लागणार, रेती लागणार, सर्व काही लागणार की नाही. परंतु नवीन बांधकाम केलं की त्याला लगेच बघा रस्त्यानं उत्तम प्रकारे आपण रचतो, परंतु ते खचत नाही. कारण का? परंतु कालांतराने जर पाहायला गेलो, जे जुनं बांधकाम असेल ते खचलेलं पाहायला मिळतं. परंतु उत्पन्न सुद्धा होत नाही आणि नाश सुद्धा पावत नाही. काय भाग दिलेला आहे. सदा सर्व काळ प्रत्यक्षपणे आपल्या अंतःकरणामध्ये जो वास्तव्याला आहे तो सदा सर्व काळ प्रत्यक्षपणे बघा आपली सेवा करत आहे. आपला देह ज्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बघा आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. आपला देह सकाळी ऑफिसला, कुठे जॉबला असेल, कुठे व्यवसाय असेल, धंदा असेल, तिथे जातो, 2 पैसे कमवतो आणि पुन्हा संध्याकाळी बघा येतो की नाही. नक्कीच ज्या प्रकारे निवेदन ठेवून
गेलेला आहे त्याप्रमाणे निवेदन ठेवून प्रत्यक्षपणे नमस्कार करणार नाही, कारण नेणारा आणणारा तोच आहे. मग 8 तास असो, 10 तास असो, 12 तास असो, आपण एखादं काम त्या वेळेमध्ये आपण पूर्ण केलं तर आपला देह हा थकलेला दिसतो, बरोबर की नाही? कारण का? कारण आपल्या देहाला विश्रांती हवी, विसावा हवा. मग आपला देह हा विसाव्याला प्रत्यक्षपणे किंवा विश्रांती घेत असतो. आपले डोळे बंद असतात. आपला देह हा बेडवर किंवा जमिनीवर प्रत्यक्षपणे झोपलेला पाहायला मिळतो. परंतु श्वास सोडणं, परत घेणं, ही प्रक्रिया कोण करतो? तर प्रत्यक्षपणे परब्रह्म. तो आपली सेवा करत आहे. जोपर्यंत आपली शिल्लक आहे तोपर्यंत तो आपल्या हृदयात नक्कीच वास्तव्याला आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे? ते रचिना ना खचिना, ते होयना ना जायना, मायातीत निरंजना पारची नाही. पुढे संकल्प उठिला, षडगुणेश्वर बोली जेत्याला, अर्धनारी नटेश्वराला बोली जेते. पुढे संकल्प उठला. बघा, आपण संकल्प चांगला करत असतो, परंतु संकल्प केव्हा आपण सोडतो? सकाळी आपण लवकर उठलो, आज दिवसभरात काय करायचं आहे याचा संकल्प आपण मनाशी ठरवला, परंतु थोडा वेळ इकडे तिकडे कामामध्ये लक्ष लागत नाही आणि नंतर एखाद्या कामामध्ये आपण बिझी असतो किंवा मोबाईल आपल्या हातामध्ये आलं की त्या संकल्पावर पाणी सोडतो. म्हणजे काय केलं? एवढा वेळ आपण त्या संकल्पासाठी नियोजन कसं करायचं ते धरून बसलेलो. म्हणून समर्थ म्हणाले, पुढे संकल्प उठिला, षडगुणेश्वर बोली जेताला. अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी ते बहुसाम्य हे मूळ स्फुरण उठले आणि त्यालाच अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर असं म्हणतात. सर्वेश्वर सर्वज्ञ, साक्षी द्रष्टा ज्ञानघन, परेश परमात्मा जगजीवन, मूळ पुरुष. त्याला सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगजीवन, मूळ पुरुष असेही म्हणतात. अनेक प्रकारची नाव. ते मूळ माया भोगुनी, अधोमुखे गुणक्षोभिनी, गुणत्रय तिजपासूनी निर्माण झाले. आता बघा, आता प्रत्यक्ष जर पाहायला गेला, अधोमुखे गुणक्षोभिनी, ज्याप्रमाणे तीच बहुगुणी मूळमाया विस्तार रूपेने गुणक्षोभिनी झाली आणि तिच्यापासून 3 गुण निर्माण झाले. आता 3 गुण कोणते? एक म्हणजे सत्वगुण, दुसरा म्हणजे रजोगुण आणि तिसरा म्हणजे तमोगुण. आता त्या 3 गुणांचं वर्णन समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. पुढे विष्णू झाला निर्माण, जाणती कळा सत्वगुण, जो करीत आहे पाळन त्रैलोक्याचे. या त्रैलोक्य प्रत्यक्षपणे या त्रैलोक्याचं वर्णन करताना ब्रह्मा उत्पत्ती निर्माण करणारा, विष्णू संपूर्णपणे पालन करणारा आणि महेश म्हणजे संहार करणारा. मग पुढे जाणती कळा अर्थात सत्वगुणापासून विष्णू निर्माण झाला. सत्वगुणापासून कोण निर्माण झाला? तर विष्णू निर्माण झाला आणि तोच या त्रैलोक्याचं पालन करत आहे. सत्वगुण आहेत. सत्वगुण म्हणजे उत्तमच गुण. आपल्या या देहामध्ये खरंच सत्वगुण आहेत का? चांगले गुण आहेत का? विचार करा. पुढे जाणीव नेणीव मिश्रित, ब्रह्म जाणावा नेमस्स, त्याच्या गुणे उत्पत्ती होतं भुवनत्रय. म्हणजे प्रथमतः सुरुवात झालेली
विष्णू, म्हणजे सत्वगुणांपासून विष्णू निर्माण झाला. मग पुढे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुणापासून ब्रह्मा झाला. रजोगुण व त्याच्या रजोगुणापासून भुवनत्रयाची उत्पत्ती झाली. भुवनत्रय बघा, आपल्याला लोभ येतं की नाही, हाव येतं, मग रजोगुण. आपली गुण सांगतो. हां, आपले गुण काय आहेत आणि आपले अवगुण काय आहेत. आपण जर सांगायला गेलो, आपण काय म्हणतो, मी माझे गुण सांगतो, पण अवगुण कोण सांगत नाही. बरोबर की नाही. आणि पुढे रुद्र तमगुण, सत्वगुण झालं, रजोगुण झालं, आता पुढे रुद्र तमोगुण, सकळ संवाराचे कारण, सकळ काही करतेपण तेथेच झाले. पुढे तमोगुणयुक्त रुद्र जो सर्व संहाराचं कारण आहे तो निर्माण झाला आणि याप्रमाणे सर्व काही करतेपण तेथेच आले. शेवटी रुद्र तमोगुणयुक्त रुद्र जो सर्व संहाराचं कारण आहे. म्हणजे आपण प्रार्थना का म्हणतो, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षात त्याच्या पलीकडे कोणीतरी आहे ना. तेथून पुढे पंचभूते पावली पष्ट दशते, अष्टदा प्रकृती स्वरूपते मुळीच आहे. आता आपला देह प्रत्यक्षात जर पाहायला गेला तर हाडामासाचा आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा बघा, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, बाहेर घेतो, सोडतो. मग नुसती हाडमास आहेत का? का चार्जिंगचा आहे का आपला देह? नाही. म्हणजे काय तर पंचमहाभूत आणि 3 गुण बघा प्रत्यक्षात या देहामध्ये पाहायला मिळतात. आता कोणते पंचमहाभूत आहेत? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत आहेत. आणि त्यामुळे आणि 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आपल्यामध्ये पाहायला मिळतात का हो? बघा, आपल्या एखाद्याची भांडण झालं, कुठला गुण तर तमोगुण, तामसी वृत्तीचा, लगेच उठून पेटतो, त्याला सांगावं लागत नाही. दुसरा म्हणजे रजोगुण, एखादे लोभ असेल, एखादी हाव असेल, मलाच मिळालं पाहिजे, मलाच सर्व काही प्राप्त झालं पाहिजे, हा झाला लोभ, हाव म्हणजे रजोगुण. आणि सत्वगुण म्हणजे चांगले गुण. म्हणजे विचार करा. आणि पंचमहाभूते आणि 3 गुण मिळून अष्टदा प्रकृती, त्याचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. निश्चली झाले चलन, तेची वायोचे लक्षण, पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टदा. समर्थ म्हणाले, निश्चलाच्या ठिकाणी जे चलनवलन झालं तेच वायूचं लक्षण. त्या मूळ मायेतच पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात. आता निश्चलाच्या ठिकाणी चलनवलन झालं, वायूचं लक्षण. आपल्याला डोळ्यांनी हवा दिसते का? नाहीये, स्पर्श करून निघून जाते. परंतु पंचभूते आणि 3 गुण बघा, आपण रस्त्यामधून जात असताना अचानक हवा येते, वारा येतो आणि आपल्याला स्पर्श करून निघून जातो. डोळ्यांनी दिसला का? कुठल्या मार्गाने आलेला आहे तो? नाहीये. परंतु आकाश म्हणजे अंतरात्मा, प्रत्यय पाहावा महिमा, त्या आकाशापासून जन्म वायू आला. आता आपल्याला डोळ्यांनी सुद्धा बघा नजर प्राप्त करून दिली. आता आकाशाच्या इथून बघा प्रत्यक्षपणे आकाशाच्या खालून विमान पाहायला मिळतं. आपली नजर कुठपर्यंत असते? एकदा तो विमान दिसला
परंतु आपली नजर इकडे तिकडे जर गेली तर परत तो विमान दिसत नाही. त्या जागेवरून इकडे जर पाहायला गेलो तर अंधुकंधुक दिसायला लागतो. नंतर तो विमानच गायब होतो. मग आकाश म्हणजे अंतरात्मा. प्रत्यय पाहावा महिमा, प्रत्ययपणे पाहिलं पाहिजे. त्या आकाशापासून जन्म वायू आला. आकाशापासून वायूचा जन्म झालेला आहे. बघा, आपण आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं लावलेली पाहायला मिळतात. कारण का? थंडासाठी. एखाद्या वेळी बघा, आपल्या घरातली लाईट गेली की आपल्यालाच गरम होतं. मग आपण त्या झाडाखाली बसतो की नाही, थंड हवेशीर. कारण ऑक्सिजन पण मिळतं आणि थंडावा पण जाणवतो. आपण लहानपणी असताना त्या झाडाखाली खेळायचो आणि मोठे झाल्यावर आपण ते झाड तोडून टाकतो. म्हणजे विचार करा. आकाश म्हणजे अंतरात्मा आहे. तया वायूच्या दोन्ही झुळुका, उष्ण शीतळ ऐका, शीतळापासून तारामयका जन्म झाला. आता वायूचे पण दोन प्रकार आहेत. एक म्हणजे उष्ण आणि एक म्हणजे थंड. आता आपण उन्हामधून चाललेलो आहोत. सूर्य आहे ना, सूर्य म्हणजे बघा, ज्यावेळी आपण रस्त्यातून चाललेलो आहोत भर दुपारची, तेव्हा हवा वारा आपल्याला जाणवतो, तेव्हा गरमच हवा जाणवते ना, बरोबर आहे. परंतु एक उष्ण आणि एक शीतल, आणि शीतलापासून चंद्र आणि तारा यांचा जन्म झाला. मग रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळेला हवा जेव्हा आपल्या बघा शरीराला जाणवते तेव्हा ती थंड असते. आता एवढंच काय, तर जी जमीन आहे, जी भूमी आहे, ती जमीन तापलेली असते केव्हा, भर दुपारीची. परंतु जसजशी संध्याकाळ होत जाते तशी संपूर्णपणे ती पृथ्वी, ती जमीन, ती भूमी हळूहळू थंडगार होत असते. मग उष्णापासून रविवणी, विद्युलता आदी करुणी, शीतल उष्ण मिळूनी तेज जाणावे. उष्णापासून सूर्य, अग्नी आणि विद्युलता निर्माण झाली. उष्णापासूनच सूर्य, अग्नी आणि विद्युलता, आणि हे शीत आणि उष्ण मिळून तेज तत्व जाणलं पाहिजे. कशामध्ये आहे? सूर्य, अग्नी आणि वीज. आग सुद्धा गरम आहे, वीज आणि सूर्य. तया तेजापासून झाले आप आळून पृथ्वीचे रूप, पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या. मग त्या तेजापासून आप झाले आणि आप जाळून पृथ्वीचे रूप निर्माण झाले. पृथ्वीचे रूप केव्हा झाले? आप जाळून. आणि व त्या पृथ्वीवर असंख्य औषधी वनस्पती निर्माण झाल्या. मग सृष्टी अशा प्रकारे करण्यात आली. बघा, आपण विचार करायचो, आपल्याला आता ते औषधी वनस्पती सुद्धा पाहायला मिळत नाही. कारण आजार, रोग आपल्याला आताच पाहायला मिळतात ना, बरोबर की नाही? म्हणून भाग कसा समर्थाने दिलेला आहे. तेजापासून आप आणि आप जाळून पृथ्वीचं रूप, आणि त्याच पृथ्वीवर असंख्य वनौषधी निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना भिन्न रस, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी. औषधीपासून नाना रस. आता आपल्याला औषधी वनस्पती माहीत आहेत का? बघा, आत्ताच्या पिढीला औषधी वनस्पतीच पाहायला मिळत नाही. पूर्वीच्या काळी बघा, एखादा आजार जर कोणाला झाला असेल तर लगेच
तेव्हा बघा उपचाराला पैसेसुद्धा नव्हते, परंतु औषधी वनस्पती म्हणून एखादा पाला असेल दिला की त्यांना बघा प्रत्यक्षात फरक यायचा, कारण औषधी आहे. काही बीज असतात, त्यापासून अन्नरस तयार होतं. परंतु या भूमंडळावर 84 लक्ष योनी आहेत. आपण आता आजारी पडलो की लगेच आपण दवाखान्यात भरती होतो. आपल्याला काय झालं ते आपल्यालाच माहीत असतं. परंतु आपल्याला अशक्तपणा जाणवलं, लगेच आपण काय म्हणतो, खूप आजारी पडलो. कशामुळे झालं? आपण आपल्या कारणांमुळे झालं असतं. ते कारण जाणलं पाहिजे. आता भर दुपारी आपण चालत गेलो, दुपारी चालत गेलो म्हणून डोक्याला काय झालं, उष्ण जाणवलं आणि त्यामुळे आपल्याला डोकं दुखायला लागलं. जर आपण थंड काही खाल्लं लगेच सर्दी जाणवली, तेलकट काही खाल्लं लगेच खोकला जाणवलं. म्हणजे आपण स्वतःहून काय करत असतो, आपल्या देहाला जर काही पचलं नाही तर प्रत्यक्षपणे एक एक आजार होत असतात. मग त्यासाठी औषधी वनस्पती, आता रस्त्याच्या कडेला अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात, झाडं पाहायला मिळतात, पण त्यातला औषधी वनस्पती कोणती? आता गणपती बाप्पाच्या इथे दुर्वा का ठेवल्या जातात याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं ना. दुर्वाच वाहतात ना, औषधीच आहेत ना. मग विचार कर, ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणिला पाहिजे मना, प्रत्यय विना अनुमाना पात्र होईचे. आपली पात्रता काय आहे, आपल्या डोक्यामध्ये काय विचार येतात हे स्वतःहून पहिलं पाहिलं पाहिजे. सृष्टीची रचना, सर्व जीवसृष्टी जन्माला यायच्या अगोदर प्रत्यक्षपणे ही सृष्टी तयार केली. हा अनुमान निष्कर्ष आपण आता विचार करत असतो. अनुभव जर नसेल तर उगीच अनुमान तर्क करीत बसलं तर यात काही अर्थ नाही. ऐसा झाला आकार, येण्याची नाही संवार, सारासार विचार यास बोलीजे. याप्रमाणे ही सृष्टी आकारास प्राप्त झाली आणि ज्या अनुक्रमाने उभारणी झाली त्याच क्रमाने संवारणी सुद्धा झाली, आणि या दोघींच्या विचारालाच सारासार विचार म्हणतात की नाही. आता आपण जर पाहायला गेलो, सर्वांना प्रश्न विचारला, प्रश्नाचं उत्तर एक, पृथ्वी कशी आहे, गोल आहे. कारण आपण पाहिलं का त्यात संपूर्णपणे ज्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर जाणत असतो, परंतु ऐसा झाला आकार. आता आकाशाची मर्यादा कुठे संपते का? नाहीये. जिथे जाऊ तिथे आपल्याला आकाश पाहायला मिळेल. मग येण्याची नाही संवाद, मग उभारणी कशी निर्माण झाली? जे जे जेथून निर्माण झाले तेथे तेथेची नेमिले. येण्याची नाही संवारले महाप्रलयी. जे जे तत्व जेथून निर्माण होते तेथेच लय पावते. आता बघा, या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा संवाद होतो. आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे, या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. मग शेवटी आपण जाणं सुद्धा याच पृथ्वी तलावर, याच भूमीमध्ये जाणार आहोत ना. म्हणजेच काय, प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे? महाप्रलय, महापूर, अनेक प्रकारे संकट येतात. आपल्या घरातील सर्व वस्तू बघा त्या पुरामध्ये वाहून गेलेला पाहायला मिळतात. परंतु सृष्टीचा संवाद, निसर्गाच्या पुढे काहीच नाही. आद्य मध्य अवसान, जे शाश्वत निरंजन, तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी. म्हणून जाणत्या पुरुषांनी सृष्टीपूर्वी, सृष्टी असताना
ज्याप्रमाणे संवाद झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म आहे जसेच्या तसे असते आणि त्याच्याकडे अनुसंधान लावावं. म्हणून समर्थांनी भाग काय दिलेला आहे, जाणत्या पुरुषांनी सृष्टीपूर्वी आणि सृष्टी असताना. सृष्टीपूर्वी सांगितलं आणि सृष्टी असताना आणि सृष्टीचा संवाद झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म जसेच्या तसेच असते. आता सृष्टीपूर्वी परमेश्वर होता, बरोबर की नाही. सृष्टी असताना सुद्धा आहे आणि सृष्टीनंतर सुद्धा पाहायला मिळणार. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, बरोबर की नाही. म्हणजेच काय, शाश्वत परब्रह्म आहे. आपला देह आज आहे तर उद्या नाही आहे. आताच्या प्रसंगाला हा देह बोलत आहे, परंतु पुढच्या क्षणाला असेल की नाही त्या माहीत नाही आहे ना. जन्माची तारीख माहिती आहे, मृत्यूची तारीख माहीत नाही आहे. म्हणून त्याच्याकडे अनुसंधान लावावं. त्यासाठी जाणता पुरुष हवा. होत जाते नाना रचना, परिते काहीच तगेना, सारा सारा विचारणा या कारणे. नाना रचना अनेक प्रकारे होत असतात आणि जातात, पण टिकून राहत नाही, कारण ते शाश्वत असत नाही. आणि यासाठी आपण सारासार विवेक केला पाहिजे. द्रष्टा साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा, परी हे सर्व साक्षीनी अवस्थामा प्रत्यय पाहावी. मात्र ज्या अंतरात्म्याच्या द्रष्टा साक्षी असा महिमा वर्णन करतात तो म्हणजे सर्व साक्षीनी तुरिया अवस्था मात्र होय, हे पाहिलं पाहिजे. मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी, नाना विद्या कळांकुसरी तयेमध्ये. मुळापासून शेवटापर्यंत अवघा मायेचाच विस्तार होतो आणि नाना विद्या कलाकुसरी यांचा अंतर्भाव मायेमध्येच होत असतो. अनेक प्रकारच्या बघा छंद असतात, अनेक प्रकारच्या कला असतात. प्रत्येकाचे सेम आहेत का हो? याला गायण्याची आवड आहे तर दुसऱ्याला पण गायण्याचीच आवड आहे का? नाही आहे. अनेक प्रकारचे छंद, त्याला वाचनाची आवड आहे, त्याला फिरण्याची आवड आहे. म्हणजेच काय, प्रत्येकाचे कला वेगळे आहेत, प्रत्येकाचे छंद वेगळे आहेत, प्रत्येकाची आवड निवड वेगळी. परंतु जो उपाधीचा शेवट पावेल त्याच ब्रह्म ऐसे वाटेल. जो उपाधीमध्ये अडकेलं त्या सकाळी त्याला, जो उपाधीमध्ये सापडला तो उपाधीच्या पलीकडे जाईल. तो सर्व दृश्य सृष्टी म्हणजे भ्रम आहे ते जाणेल. पण जो उपाधी खरी असं धरून चालेल त्याला त्यातून कोण सोडू शकणार? म्हणजेच काय, मला उपाधीचा शेंदूर लावू नका. आपण उपाधीसाठी कार्य करत असतो, मला कोणी ते विचारेल नाही. विवेक प्रत्ययाची कामं कैसी घडतील अनुमान भ्रमे, सारासार विचार संभ्रमे पाविजे ब्रह्म. विवेकाच्या सहाय्याने अनुभवाने जे कार्य होतं ते अनुमानाने भ्रमाने कसं साध्य होईल? सारासार विवेकाच्या सहाय्यानेच परब्रह्माची प्राप्ती होत असते. ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण, अपूर्ण असं म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया, जे विवेकहीन आहे आणि ते अपूर्ण अशा मूळ मायेलाच पूर्ण परब्रह्म समजतात. सृष्टीमध्ये बहुतजन एकभोगिती निरूपासन, एकविष्टा टाकीती जाणं प्रत्यक्षात. सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत. कुणी राजसिंहावर बसून सुखोपभोग बघा प्रत्यक्षपणे सुखाचा उपभोग घेत आहे, तर एक विष्ठा टाकण्यासारखी ही काम करीत आहे. एक राजासारखं जीवन जगत आहे. दुसरा बघा प्रत्यक्षपणे वाईट दिवसात त्याच्यावर वाईट दिवससुद्धा आलेले आहेत. अशी सुद्धा लोक पाहायला मिळतात. ऐसे उदंड लोक असती आपणास थोर म्हणती, परी ते विवेक जाणती सकाळ काही. कित्येक लोक असं सुद्धा म्हणतात, आपल्याला थोर समजतात, पण जे विवेकी असतात तेच खरोखर आहेत ना. ऐसा आहे समाचार, कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये. खरी स्थिती ही अशी आहे, म्हणून विवेक करणं अत्यंत आवश्यक आहे. अविवेकी लोकांच्या नादाने उगाच आयुष्य फुकट घालवू नये. पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे, तरी गुरु कासया करणे,
या कारणे विवरणे आपल्या प्रत्यय. पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय होत असता तर मग सद्गुरू करण्याची काय आवश्यकता. हे आपल्याच अनुभवावरून ठरतं. पुस्तकी ज्ञान हे फक्त आपल्याला ज्ञान प्राप्त करून देणार आहे. परंतु परब्रह्मचं स्वरूप काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर प्रत्यक्षात आपल्यातला जो अज्ञान आहे तो प्रथमतः बाजूला सारला की परब्रह्माची जाणीव आपल्याला होत असते. जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाणावा बुडाला. एक साहेब नसता कोणाला मुशारा मागा. जो अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो ना तो नक्कीच बुडला असं जाणलं पाहिजे. कारण एकच मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार. आपण अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो मग शेवटी आपणच बुडतो. म्हणून समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. जो स्वयंचे कष्ट ते गेला तो चिवला. आता एका कंपनीमध्ये आपण जर कामाला लागलो काम करत असो तर जिथे जे मालक आहे त्यांच्याचकडे आपण पैसे मागू ना. परंतु एक मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार. अनेक प्रकारचे मालक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याजवळ मागायला गेलो ते काय म्हणतील त्यांच्याजवळ जा. त्यांच्याजवळ गेलो तर ते सांगतील त्यांच्याजवळ जा. कारण अनेक प्रकारची लोक आहेत. म्हणून विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाणावा बुडाला. एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी क्रमनिरूपण समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.